पूर्व गृह मंत्री और एनसीपी नेता अनिल देशमुख ने आरोप लगाया कि भाजपा और राज्य सरकार उद्योगपतियों को लाभ देने के लिए कपास खरीदी केंद्रों को बन रखे हैं, जिससे कपास उत्पादक किसानों को कपास का उचित भाव नहीं मिल रहा है। कपास के दाम में इजाफा हो, इसके लिए सरकार से खरीदी केंद्र शुरू करने की मांग देशमुख ने की है। अवकाळी पाऊस जो पडला, अनेक आपल्या विदर्भाच्या अनेक जिल्ह्यामध्ये पडला, महाराष्ट्रामध्ये सुद्धा पडला, त्या बाबतीत सुद्धा लवकरात लवकर सर्वेक्षण या सरकारने केलं पाहिजे। आणि जी काही गारपीट काही भागामध्ये झाली, काही भागामध्ये अतिवृष्टी झाली, ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे। पण दुःखाची गोष्ट अशी आहे की आपल्या नागपूर जिल्ह्यातच अनेक तालुक्यामध्ये, आमच्या काटोल तालुका, नरखेड, इकडे सावनेर, इकडे उमरेड या अनेक तालुक्यामध्ये नागपूर जिल्ह्यातच आणि बाकी भागात सुद्धा मधल्या काळामध्ये जी गारपीट झाली होती आणि अवकाळी पाऊस आला होता त्याच्यामुळे जे नुकसान झालं होतं त्याचं सुद्धा नुकसान या सरकारने कबूल करून सुद्धा, जाहीर करून सुद्धा आतापर्यंत दिलेलं नाही। म्हणजे मागे झालेलं नुकसान अजून दिलेलं नाही, आता परत गारपीट झाली आहे। माझी या सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्या बाबतीत लक्ष द्या, नाहीतर हा शेतकरी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी आपल्या या शासनाला या ठिकाणी मुद्दाम सांगतो।